नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आयुर्वेद हेल्थ एक्सप्रेस. मी आहे डॉक्टर शीतल आणि आज आपण बोलणार आहोत आयुर्वेदाची इम्युनिटी वाढवणारी चिकित्सा म्हणजेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या चिकित्सेबद्दल. आयुर्वेद शास्त्र हे आपलं प्राचीनतम असं शास्त्र आहे. याचा अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे आयुर्वेदाने आपल्या शरीराच्या सर्व पैलूंवर सविस्तर आणि सूक्ष्म असा अभ्यास केलेला आहे. आयुर्वेदामध्ये फक्त रोग कसे होतात, त्याची लक्षणं काय, चिकित्सा काय यावरच वर्णन नसून यामध्ये आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनांचा आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती आयुर्वेदाचा उपयोग होतो. त्यामुळे यामध्ये बाल्यावस्था, किशोरावस्था, तारुण्यावस्था, गर्भिणी, प्रसूतीनंतरचा काळ आणि वार्धक्य या सगळ्या काळामध्ये कसं वागावं, कसं राहावं याबद्दल सविस्तर वर्णन आयुर्वेदाने केलेलं आहे. त्याचबरोबर ती आनंदी आयुष्य जगण्यासाठी निरोगी मन आणि निरोगी शरीर असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदाने हेच निरोगी मन आणि शरीर मिळवण्यासाठी दोन गोष्टींवर प्रमुखता विचार केलेला आहे. यालाच आयुर्वेदाचं प्रयोजन असं म्हणतात. आता हे प्रयोजन नेमकं काय आहे ते बघूया. आयुर्वेदाचे प्रयोजन किंवा हेतू हे पुढील प्रमाणे आहेत. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षः, म्हणजेच स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण करणे आणि झालेले रोग हे औषध उपचारांनी बरे करणे, या दोन हेतूंवर आयुर्वेद काम करतं. स्वस्थ व्यक्तीचं जर स्वास्थ्य आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर त्याचं शरीर अशा पद्धतीने बनायला हवं जेणेकरून त्याला कुठलाही रोग होणार नाही किंवा रोग झालाच तर तो कमी प्रमाणात शरीराला त्रास देईल. याला शरीराची इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती आपण असं म्हणतो. त्यामुळे आयुर्वेदाने यासाठी रसायन चिकित्सा अशी चिकित्सा दिलेली आहे. रसायन हा शब्द दोन शब्दांचं एकत्रीकरण करून बनलेला आहे. यामधील रस आणि आयन असे दोन शब्द आहेत. रस याचा अर्थ ज्यामुळे आपलं संपूर्ण शरीर बनलं आहे त्याला आपण रस असं म्हणतो, आणि आयन म्हणजे शरीराची वाढ होणे. याचाच अर्थ ज्या चिकित्सेमुळे शरीराचे सामर्थ्य किंवा आरोग्य वाढतं, प्रतिकारशक्ती वाढते, त्याला आपण रसायन चिकित्सा असं म्हणतो. रसायन चिकित्सा ही अत्यंत प्राचीन अशी चिकित्सा आहे. याचं वर्णन अनेक ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये आलेलं आहे. चरक संहितेमध्ये सुद्धा वैखानस आणि तपोधन यांसारख्या ऋषींनी या चिकित्सेचा वापर करून दीर्घायुष्य प्राप्त केल्याचं वर्णन आलेलं आहे. तसंच आजकाल प्रतिकारशक्ती वाढवणारा आयुर्वेदातील सर्वात प्रसिद्ध कल्प म्हणजे च्यवनप्राश, ज्यांच्यावरती सगळ्यात आधी उपयोग केला गेला अशा च्यवन ऋषींची गोष्ट ही शतपथ ब्राह्मणामध्ये आलेली आहे. आयुर्वेदामध्ये अनेक रसायन कल्पांचं वर्णन आलं आहे. अनेक असे च्यवनप्राशांचे कल्प रसायन करणारे असे सांगितलेले आहे आणि यांचा वापर वेगवेगळ्या लोकांमध्ये त्यांची प्रकृतीनुसार आपल्याला करता येतो. रसायन चिकित्सेचे नक्की फायदे काय आहेत हे आपण बघूया. रसायन चिकित्सेने होणारे फायदे आता आपण बघूयात. दीर्घमायू स्मृती मेधाम आरोग्यम तरुणम वयाः प्रभावर्ण स्वरोदार्य देहेंद्रिय बलम परम वाक्सिद्धी प्रणती कांती लभतेना रसायनात लाभोपायो हि शस्तानाम रसादीनाम रसायनाम. चरक चिकित्सा स्थान 1 मधला हा श्लोक आहे. यानुसार रसायन चिकित्सा केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते, स्मृती मेधा यांची वाढ होते, आरोग्य प्राप्ती होते म्हणजेच शरीराची इम्युनिटी वाढते, तारुण्य काळ अधिक काळ टिकून राहते आणि कांती, वर्ण आणि स्वर यामध्ये वाढ होते. या सर्वांमधला काही गोष्टींवरती आता आपण बोलूयात. तारुण्य अधिक काळ टिकणे किंवा वयस्थापन होणे. आता वयस्थापन म्हणजे नेमकं काय हे आपण बघूया. वयस्थापन म्हणजे शरीराचे तारुण्य टिकून ठेवणे किंवा तारुण्य अवस्थेत असलेली शरीराची स्थिती ही राखणे, यालाच आपण वयस्थापन असं म्हणतो. योग्य प्रमाणात रसायन चिकित्सा घेतल्याने शरीराची झीज भरून काढता येते आणि त्यामुळे वार्धक्यात होणारे संधी, स्नायू आणि पेशी या ठिकाणी होणारा क्षय हा भरून काढता येतो. त्यामुळे शरीरामध्ये वार्धक्यात होणारे अनेक रोग आपल्याला टाळता येऊ शकतात. स्मृती आणि मेधा यांचं वर्धन करणे. योग्य प्रमाणात रसायन चिकित्सा घेतल्याने शरीराची झीज भरून काढता येते आणि त्यामुळे सर्व शरीराचं सूत्रसंचालन करणारा आणि सर्व शरीराचा केंद्र असलेला मेंदू यांचीही झीज भरून काढायला सोपं जातं आणि त्यामुळे वार्धक्यात येणारे विसरभोळेपणा आणि इतर मेंदूच्या तक्रारी कमी होतात आणि त्यामुळे त्यांची स्मृती आणि मेधा वाढायला मदत होते.
शरीराचं बल किंवा शक्ती वाढते. शरीराचं बल किंवा शक्ती ही अत्यंत महत्वपूर्ण असते. बाल्यावस्था ते तारुण्यावस्था ही शक्ती हळूहळू वाढत जाते. तसंच तारुण्यावस्थेमध्ये ही शक्ती सर्वात जास्त असते आणि वार्धक्यात हळूहळू ही शक्ती कमी कमी होत जाते. शरीराची शक्ती टिकवून ठेवण्याचं काम हे रसायन चिकित्सेने होतं. आरोग्य प्राप्त होते किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढते. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. झालेले आजार हे लवकरात लवकर बरे व्हावे किंवा रोग होऊच नये यासारखी प्रतिकार शक्ती शरीराला रसायन चिकित्सेने प्राप्त होते. वर्ण आणि कांती वाढवणारा. त्वचा ही शरीराचा आरसा असते. तेजस्वी आणि तुकतुकीत त्वचा याचा अर्थ शरीर हे निरोगी आहे असं होतं. रसायन चिकित्सेमुळे शरीर बलवान बनतं, रोगमुक्त बनतं आणि त्यामुळे त्वचा ही तुकतुकीत आणि तेजस्वी व्हायला मदत होते. शरीरातील वृषता वाढवणारा. शरीराला योग्य असं मैथून सामर्थ्य मिळतं. त्याचबरोबर ती उत्तम अशी संतती निर्मिती होण्यासाठी योग्य आणि निरोगी स्त्रीबीज आणि पुरुष बीज यांचीही निर्मिती होते. शरीरामध्ये योग्य काम करण्यासाठी आयुर्वेदाने 4 प्रमुख गोष्टींची आवश्यकता सांगितलेली आहे. त्या गोष्टी पुढील प्रमाणे आहेत. रसायन चिकित्सा योग्य पद्धतीने काम करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आयुर्वेदाने दिले आहेत. त्यातील पहिला आहे योग्य पोषण किंवा आहार असणे. दुसरा आहे पचनसंस्था चांगली असणे, पेशींच्या मार्गामध्ये अडथळे नसणे आणि पेशींमध्ये चांगल्या प्रकारे शोषण होणे. या सगळ्या मुद्द्यांवरती रसायन चिकित्सा योग्य पद्धतीने काम करताना आपल्याला दिसते. योग्य प्रमाणात आहार घेणे. रसायन चिकित्सा ही शरीराला पुनर्जीवन करणारी किंवा शरीराचे बल वाढवणारी चिकित्सा आहे. परंतु शरीराला लागणारं प्राथमिक पोषण हे आहारातूनच भेटतं आणि त्यासाठी योग्य प्रमाणात आहार घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. पचनसंस्था चांगली असणे. दुसरं कारण म्हणजे पचन संस्थेमध्ये बिघाड निर्माण होणे. शरीरामध्ये घेतलेली प्रत्येक गोष्ट ही पचन केल्यानंतरच शरीरात वापरली जाते. या पचन संस्थेशी संबंधित जर काही तक्रारी असतील तर त्यांची योग्य चिकित्सा करणं अत्यंत गरजेचं आहे. अर्धवट पचन झाल्यामुळे किंवा पचन संस्थेचा बिघाड झाल्यामुळे रसायन चिकित्सा ही योग्य प्रमाणात काम करू शकत नाही. पेशींच्या मार्गामध्ये अडथळा नसणे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील औषध पोहोचवण्याचा मार्ग हा विना अडथळा असणे. यामध्ये प्रत्येकाच्या रक्तामध्ये किंवा पेशींच्या अवतीभोवती अनेकदा अशुद्धी आढळते. यामध्ये वाढलेले दोष तसंच टॉक्सिसिटी किंवा पेशींमध्ये होणाऱ्या पचनात निर्माण झालेला मल याचं योग्य प्रमाणात शरीराच्या बाहेर निस्सरण न होणे, यामुळे हा मल शरीराच्या किंवा पेशींच्या अवतीभोवती साठलेला असतो. त्यामुळे योग्य प्रमाणात दिलेले रसायन हे त्याचं काम योग्य प्रमाणात करू शकत नाही. हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. उदाहरणार्थ आपल्याकडे एक खराब दुधाचं पातेल आहे आणि त्यामध्येच आपल्याला नवीन दूध तापवायचं आहे. अशा वेळेस ते पातेल आपल्याला घासून पुसून स्वच्छ करावं लागेल. त्यामध्ये एकही कण जर खराब दुधाचा राहिला तर नवीन तापवणारं दूध हे खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आधी साठलेला खराब मल हा बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये पेशींच्या अवतीभोवती आणि रक्तामध्ये साठलेले दोष हे बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे. तरच त्यानंतर दिलेली औषधं ही शरीरामध्ये योग्य प्रमाणात काम करतात. कोणतीही रसायन चिकित्सा करण्यापूर्वी पंचकर्म चिकित्सा करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पंचकर्म चिकित्सा केल्यामुळे प्रत्येक पेशीचं ऍब्झॉर्प्शन आणि पचन सुधारतं. त्यामुळे दिले गेलेले रसायन द्रव्य हे चांगल्या प्रमाणात काम करताना आपल्याला दिसतं. पेशींमध्ये योग्य प्रमाणात शोषण होणे. महत्वाचं कारण म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये रसायन द्रव्य हे योग्य प्रमाणात शोषलं जाणं. त्याचबरोबर ती प्रत्येक अवयवाला बल आणि प्रतिकारशक्ती वाढवणारं रसायन द्रव्य आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. उदाहरणार्थ दम्यासारख्या व्याधीमध्ये श्वसन संस्थेतील अवयवामध्ये कमकुवतपणा आलेला असतो. अशा वेळेस त्यांना शक्ती देणारे रसायन द्रव्य सेवन केल्यामुळे दम्यासारख्या व्याधी आपल्याला बरे होताना दिसतात. आपल्या शरीराला समजून घेऊन जर अशा पद्धतीने आपण रसायन चिकित्सा घेतली तर आपली प्रतिकारशक्ती वाढायला नक्कीच मदत होईल. तसंच आपल्या शरीराला कुठली रसायन चिकित्सा गरजेची आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या शरीराची योग्य असं आयुर्वेदिक तपासणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच रसायन चिकित्सा करण्यापूर्वी योग्य प्रमाणात शरीराची शुद्धी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
शरीराची योग्य शुद्धी केल्यानंतरच रसायन कल्प किंवा रसायन द्रव्य हे योग्य प्रमाणात शरीरात काम करू शकतात. त्यामुळे पंचकर्मासारख्या शोधन चिकित्सा करून शरीराला शुद्ध करता येऊ शकतं. असंच निरोगी आयुष्य तुम्हालाही मिळो अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.